मित्रांनो नमस्कार, मी नितीन थोरात। समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला होता। मात्र आज मी तुम्हाला या समृद्धी महामार्गावरचे एक धक्कादायक वास्तव दाखवणार आहे आणि ते पाहून तुम्ही थक्क व्हाल। ते धक्कादायक वास्तव म्हणजे काय तर समृद्धी महामार्गाने तुम्ही मुंबई पासून ते नागपूर पर्यंत आणि नागपूर पासून ते मुंबई पर्यंत प्रवास करणार असाल, अनेक जण अधिकृतपणे फास्टॅग मधून किंवा कॅश स्वरूपामध्ये टोल भरत असाल आणि तो टोल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होतो। मात्र येथील काही नागरिकांनी, काही शासनाचा महसूल बुडवणाऱ्या लोकांनी एक अनोखी शक्कल लढवलेली आहे आणि ती शक्कल म्हणजे काय आहे तर समृद्धी महामार्गाच्या टोलच्या पूर्वीच ज्या ठिकाणी एक रस्ता उभारण्यात आलेला आहे, या बॅरिकेडिंगची तोडफोड करून अशा पद्धतीने एक रस्ता उभारण्यात आलेला आहे आणि तो रस्ता जो थेट एका बेलगाव सारख्या गावामध्ये जातो, त्या गावातून थेट मुंबई नागपूर महामार्गाला कनेक्ट होतो। म्हणजे अनेक लोक जर या ठिकाणावरून मुंबईवरून नागपूर पर्यंत तर नागपूर पासून मुंबई पर्यंत प्रवास करत असतील आणि ते या ठिकाणाहून एक्झिट होत असतील तर त्यांना कुठलाही शुल्क लागत नाही, कुठलाही त्यांना टोल नाका ज्या पद्धतीने आपण अधिकृतपणे फास्टॅगच्या मार्फत भरतो, कॅश स्वरूपात भरतो, तो द्यावा लागत नाही। कारण ते टोल एक्झिट होण्यापूर्वीच अशा पद्धतीच्या रस्त्याचा वापर करतात। हा एक पळवाटेचा रस्ता म्हणून ओळखला जातो आहे। यातून रोजचे शेकडो वाहने जे खरं तर टोल न भरता आपल्याला एक्झिट होताना पाहायला मिळतं आहे। या ठिकाणाहून तो सरळ बेलगाव गावासारख्या गावाला कनेक्ट होतो आणि इथून पुढे मुंबई नागपूर नावाचा जो जुना महामार्ग म्हणून ओळखला जातो त्या महामार्गाला कनेक्ट होतो। अशा पद्धतीने हा रस्ता तुम्ही पाहू शकता। कुठलीही चार चाकी आणि मोठ्या पद्धतीचे वाहने देखील या ठिकाणाहून जाऊ शकतील। मात्र या सगळ्या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष नाही। मात्र राजरोसपणे हा टोल न भरता अनेकांकडून टोल चुकवला जातो आहे आणि त्यासाठी ही शक्कल लढवली जात आहे। माझा सहकारी दीपक सोड, नितीन, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।